धावा 42 म्हणजे 23 धावा आल्या आणि 23 धावा आल्यानंतर सिद्धू विलन कैरा बॅटिंग करणाऱ्या जय मल्हार असरोटी संघाला कुठे दमछाक झाली होती आणि तो सामना मी म्हणेन सिद्धू विलन कैरे संघाने जिंकला होता। यावेळेस स्ट्राइक एंडला बॅटिंग करतोय अतिश डुकरे आणि नॉन स्ट्राइक एंडला फलंदाजी करतोय अविनाश डुकरे। डुकरे बंधूंची जोडी आसरे संघाकडून काय करते हे पाहणं गरजेचं राहणार आहे। गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज असणार माझगाव संघाचा केतन पाटील, अगदी चांगला गोलंदाज आणि तितक्याच ताकदीचा फलंदाज स्ट्राइक एंडला फलंदाजी करतोय तो अतिश डुकरे। हा चेंडू बॅटचा कडा घेऊन गेलाय, पहिला फलंदाज बाद होतोय, अगदी मी म्हणेन जबरदस्त फलंदाज बाद झाला आणि पहिला धक्का बसणार तो मी म्हणेन आसरे संघाला डीजे। फलंदाज अविनाश बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी जातो नवीन फलंदाज तो संदेश मदार असणार या खेळाडूवर। अगदी वन डाऊनचा खेळाडू, बराच काळ भारतीय क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादव, विराट कोहली आणि राहुल द्रविडने या क्रमांकासाठी फलंदाजी केली आणि तीच फलंदाजीची तुम्ही या टेनिस क्रिकेटमध्ये आता आसरे संघाकडून करणार तो फलंदाज संदेश मदार असणार या फलंदाजावर। गोलंदाजीच्या मार्कवर जसाच्या तसा उभा आहे तो गोलंदाज मी म्हणेन या क्षणी केतन। हा ब्लॉकआउट मध्ये टाकलेला चेंडू, काय गोलंदाजी होते, क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर, फलंदाज बाद। अभि जाधव आणि ओमकार गावडे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी अभि कदम यांच्या विकेट हॅट्रिकसाठी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक कॅश प्राइज लागलंय। आणि बघा दोन फलंदाज लगातार 2 चेंडूवर वाद केले गोलंदाजानं। खरं तर माझगाव संघानं कदाचित होम ग्राउंडचा उपयोग केला असेल, कदाचित प्रॅक्टिस त्यांनी या ग्राउंडवर केली असेल आणि कदाचित फलंदाजांनी या केतन या गोलंदाजांनी 2 फलंदाज बाद केले। काय चेंडू होता, ब्लॉकहॉल मध्ये क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि आता नवीन बॅटर जातोय तो मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज दर्शनवर देखील मदार असणार। मी म्हटलं होतो की कुठे ना कुठेतरी विकेट जातात तर पार्टनरशिप करणं गरजेचं आहे। क्रिकेटमध्ये धावा जरी आल्या नाही, धावा कशाही हो, धावा येणं गरजेचं आहे आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय तो फलंदाज दर्शन आणि नॉन स्ट्राइक एंडला फलंदाजी करतोय तो फलंदाज अतिश डुकरे। अगदी जबरदस्त फलंदाज अतिश डुकरेचं एक नाव आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये त्याने बरेच उन्हाळे पावसाळे बघितलेत। गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज माझगाव संघाकडून गोलंदाज केतन पाटील अगदी जबरदस्त आणि चुरशीनं गोलंदाजी करतोय। राईट आर्म राऊंड विकेटने हा चेंडू मारण्याचा प्रयत्न, सरळ यष्टीरक्षक मनोहर पाटीलनं देखील बरेच उन्हाळे पावसाळी हिवाळे बघितलेत आणि त्या यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये एक जबरदस्त फलंदाज म्हणून नावलौकिक असलेला मनोहर पाटीलकडे हा चेंडू मारण्याचा प्रयत्न सरळ लॉंगांच्या दिशेला जातोय। क्षेत्ररक्षक उचलणार, फेकणार तोपर्यंत फलंदाजांनी चित्त्याच्या चपल्यानं 2 धावा पूर्ण केल्या। चेंडूची फेकी जरी बरोबर नसली तर या 2च्या बरोबरीनं आता आसरे संघाचा धावफलक आणि अकाउंट ओपन होत आहे। धावफलकार धावा आहेत ते पहिल्या षटकाच्या प्रगतीपथावर असताना अगदी 3 चेंडूंच्या फेकीनंतर 4 चेंडूंच्या फेकीनंतर 2 बाद 2 संत आणि सावध सुरुवात पाहायला मिळते। अगदी 18 चेंडूंचा खेळ आहे, मॅन्डेटरी पाववेचं हे पहिलं षटक आहे। हा ब्लॉकहॉल मध्ये चेंडू सरळ गेलाय मिड विकेटच्या दिशेला, अगदी 30 सर्कलच्या थोडासा बाहेरून घेतोय आणि गोलंदाज केतन पाटील कडे फेकतोय तोपर्यंत सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने आता स्कोरबोर्ड वाढतोय आणि स्कोरबोर्डवर धावा होत आहेत अद्याप पर्यंत 3
2-3 अशी संत आणि सावध सुरुवात पाहायला मिळते. क्रिकेटच्या नजरेतून क्रिकेट पाहायला मिळतोय. अतिश डुकरे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. मनोहर पाटील अपील करतोय, गोलंदाजाची अपील. पहिलं षटक मी म्हणेन संपलाय. अगदी मी म्हणेन 3 धावा दिल्यात या गोलंदाजांना मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. जितका फायदा फलंदाजांनी घ्यायला होता त्या तुलनेत गोलंदाज हॉबी ठरतोय. आणि अगदी मी म्हणेन 2 फलंदाज बाद करून आणि धाव संख्या दिली आहे ती मी 6 चेंडूच्या फेकीनंतर 2-3 संत आणि सावध सुरुवात पाहायला मिळाली. ती बॅटिंग करणाऱ्या मी म्हणेन आसरे टीमची. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते. डे नाईट क्रिकेटची ही रजनी पाहायला मिळते. सकाळपासून आमचे यश मालकर, अशोकजी मालकर, अगदी दोन्ही समालोचक हे मॅन फ्रॉम तलवलीचे आहेत आणि सकाळपासून ते त्यांचं देखील आपण या शृंखलेच्या माध्यमातून स्वागत करूया. अगदी जबरदस्त आयोजन पाहायला मिळते. सूरज नाही घरी कशाला पाठवू. अशोक मालकर एक जबरदस्त आणि एक सिनियर कॉमेंटेटर म्हणून आमच्या रायगड क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत ते, आणि त्यांचं देखील आपण या शृंखलेच्या माध्यमातून स्वागत करूया. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक टाकणार गोलंदाज माझगाव संघाकडून कुणाल ढवालकर. अगदी चांगला गोलंदाज म्हणून नावलौकिक आहे. अगदी यंगस्टार गोलंदाज आहे, परंतु स्ट्राईक एंडला आता फलंदाजी करणार तो फलंदाज दर्शन. आणि नॉन स्ट्राईकला धीरज तसाच्या तसा उभा आहे. अगदी पहिल्या षटकामध्ये तसं पाहायला गेलं तर असं वाटलं होतं की 14-15 धावा येतील, परंतु अवघ्या 3 धावा आल्यात आणि 2 फलंदाज बाद झाल्यात. म्हणजे विकेट पहिल्या षटकामध्ये गोलंदाज केतन पाटीलनं घेतल्यात. हा चेंडू अक्रॉस मारण्याचा प्रयत्न सरळ फाईन लेग रिदम मध्ये जातोय. 4 धावा. पुढचा चेंडू फ्रीट असणाऱ्या मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. संदीप सर आणि अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र यष्टीरक्षक मनोहर पाटील अगदी आपल्या दस्तानामध्ये सहज घेतो. जोपर्यंत फलंदाज बॅट फिरवतोय तोपर्यंत यष्टीरक्षकाकडे आपल्या दस्तानामध्ये चेंडू येते. निर्धाव चेंडूची फेकी होतीये. शांत आणि संयमी क्रिकेट पाहायला मिळतोय. गोलंदाजाला आता व्यूहरचना टाकून अगदी चुरशीनं गोलंदाजी करायला, नियंत्रणावर स्वार व्हायला हवं, अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करायला हवी. धीरज डुकरे आणि मी म्हणे फलंदाज अतिश डुकरे आणि फलंदाज दर्शन यांच्यावर मदार असणारे आसरे टीमची. हा चेंडू जबरदस्त डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय. एक जबरदस्त षटकार आणि सुवर्ण संधी जाणार आमच्या डीजे मास्टर. चेंडूंची फेकी झाली. मी म्हणालो होतो पहिल्या षटकामध्ये जरी 3 धावा आल्या असल्या तरी या दुसऱ्या षटकामध्ये फलंदाज दर्शन आणि फलंदाज मी म्हणेन अतिश डुकरेला आता कुठे ना कुठेतरी मनसुबे
दाखवावे लागतील आणि त्या इराद्यानं आता इथे फलंदाजी करतात या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज कुणाल ढवालकरच्या गोलंदाजीचा चांगला समाचार घेताना अगदी हा षटकार आला या षटकारानं मी म्हणेन आसरे टीमच्या धावफलकाला एक आकार आलाय आणि 15 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात अगदी दुसरं षटक प्रगतीपथावर अजूनही काही चेंडूंची फेकी बाकी आहे 3 चेंडूंची फेकी झाले 3 चेंडू शेष आहेत पुढचा चेंडू टाकणार मनोहर पाटील अगदी टेनिस क्रिकेट मध्ये ज्याने बराच काळ मी म्हणेन टेनिस क्रिकेट खेळलाय तो मनोहर पाटील कुठे ना कुठेतरी गोलंदाज कुणाल ढवालकरला काही ना काहीतरी आयडिया देतोय परंतु गोलंदाजी करायची ती कुणालला हा चेंडू जबरदस्त प्रार जाणार सरळ क्षेत्ररक्षकांना झेल सुटतोय तू माय थोडीशी भंबल होताना दिसते परंतु या 2च्या बरोबरीनं का होईना आता आसरे टीम कुठे ना कुठेतरी आगेकूच करताना दिसते अगदी चौक पंचकृषी मधून आलेली ही टीम आहे आणि जबरदस्त प्रहार करण्याच्या प्रयत्नात हे दोन्ही फलंदाज धावफलकावर धावा लागल्या त्या 17 आता अतिशनं जाणलंय की या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये धावा काढणं देखील गरजेचं आहे वर टू कुणाल अजूनही 2 चेंडू बाकी आहेत खरं तर क्रिकेट आणि क्रिकेटचं हे सौंदर्य पाहायला मिळते प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी पाहायला मिळते आणि क्रिकेटचा हा रोमांचक परिस्थिती प्रेक्षकांना पाहायला मिळणार क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बॅटचा एज घेऊन गेलाय सरळ फाईन लेग रिदम मध्ये तू माय परंतु एक धाव येते आणि एका धावेच्या बरोबरीने आता आसरे टीम पोहोचते ती अगदी 18 या धावसंख्येवर पोहोचते जबरदस्त क्रिकेट पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मी म्हणेन केलेली आगेकूच आणि या षटकामध्ये अजूनपर्यंत मी म्हणेन 4-5 चेंडूच्या फेकीनंतर अगदी 15 धावा कुठून काढल्यात ते फलंदाज आतिश आणि फलंदाज दर्शन यादव अगदी जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते याचंच तर नाव आहे क्रिकेट क्रिकेट हा चेंडू सरळ लंगन आणि लंगऑफच्या मध्ये फलंदाज होणार बाद आणि बॅक टू पवेलियन मध्ये येणार सुवर्ण संधी जाणार आमच्या डीजे साठी ची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जातोय तो मैदानाच्या आतमध्ये सचिन आता आतिश डुकरेवर अजूनही मदार आहे फलंदाज जसाच्या तसा उभा आहे आणि आता आतिशला माहिती आहे की विकेट ठेवणं गरजेचं आहे अगदी स्लॉग वरचं षटक आहे अजूनही या षटकामधला मी म्हणजे 1 चेंडू ओव्हर झालाय म्हणजे 2 षटक झालाय 12 चेंडूंचा खेळ झालाय आणि 12 चेंडूंच्या खेळानंतर मी म्हणेन धावा फलकावर धावा जमल्या त्या आसरे टीमच्या 18 धावा जमल्यात पहिल्या षटकामध्ये 3 आल्या दुसऱ्या षटकामध्ये 15 आल्या आणि आता तिसरं षटक माझगाव संघाचा कर्णधार कोणाकडे टाकणार हे पाहणं गरजेचं स्पीडअप करायचं आहे अगदी सुरेश धवालकर यांचं आगमन आम्हाला होतं दुपारी या परंतु कुठेतरी मॅच असतात नाईट टुर्नामेंट तिकडे सचिन तांडेल सरांच्या चालू आहेत तिथे देखील नाईट टुर्नामेंट काल केली आणि त्यानंतर आज आमचे अशोकजी मालकर सर असतील सूरजजी हातमोडे सर असतील त्यानंतर अर्की तांबोळे शुभम म्हात्रे वयाल आणि बरेच समालोचक यश मालकरला कसं विसरून चालेल एक नवोदित आणि टॅलेंट समालोचक म्हणून नावलौकिक या पंचकृषीमध्ये अगदी नवीन गोलंदाज येतोय सुशांत स्ट्राईक एंडला फलंदाज आतिश डुकरे हा चेंडू ब्लॉकर मध्ये जबरदस्त फटका कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक 2 टप्प्यानं उचलणार यष्टीरक्षक मनोहर पाटील कडे फेकणार तोपर्यंत मी म्हणेन चपल दोन्ही फलंदाज आहेत 2 धावा धावून काढण्याची त्याच्या प्लॅन आणि 2च्या बरोबरीनं आविष्कार शिंदे सांगतोय मला की धावफलक आता 2 न वाढलंय धावा फलकार धावा आहेत 20 अगदी जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की 14-15 धावा येतील नो पंच
शॉर्ट रन. थर्ड अंपर चेक कर एकदा. कोण आहे थर्ड अंपर? अगदी बघा क्रिकेटचा एक नियम आहे आणि या नियमाच्या बाहेर पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. तुम्हाला माहिती आहे की स्टीव्ह बकनरनं सचिन तेंडुलकरला किती वेळा आउट केला होता. पण सचिन तेंडुलकर एक असा फलंदाज आहे, उगाच त्याला क्रिकेटचा देव म्हटलं जात नाही की त्यानं मान खाली घालून अगदी मैदानाच्या बाहेर गेला. याला खेळवृत्तीचा खेळ म्हटलं जातं. आणि त्या सचिन तेंडुलकर सरांचं देखील आपण या शृंखलेच्या माध्यमातून का होईना आठवण काढली आणि त्यांना देखील आपण या सदिच्छा देऊया. व या सामन्याकडे जिथे पंचांनी डिसिजन घ्यायचा आहे. ऑन फील्ड डिसिजन मेन पंच. हॅलो, या ठिकाणी आमच्या गजानन पाटील साहेबांचं आगमन झालंय. पंच नाव सांगायचं त्यांचं सहर्ष स्वागत. हॅलो, त्यानंतर चंद्रकांत जाधव, सचिनजी पाटील, रमेश जाधव, विद्यमान माजी सदस्य ग्रुपग्राम पंचायत गाव, हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आयोजकांच्या वतीने मी त्यांचं सहर्ष आणि मनापासून स्वागत करतो. ओल्टो समीर राणे. मोरिया बोरगाव संघाचा कर्णधार आणि वाशिवली संघाचा कर्णधाराला विनंती करतोय की यानंतरचा सामना नाणेफेकीचा गोल करण्यासाठी आहे. चौकार येतोय आणि ही खासियत या फलंदाजाची आहे. अतिश डुकरे उगाच त्याला म्हटलं ना, अगदी या खेळाडू मी म्हणेन या वर्षाच्या फॉर्मॅट मध्ये अगदी जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आसरे टीम कडून. आणि चौकार येतोय या 4च्या मदतीनं का होईना आता आसरे टीम अगदी मी म्हणेन जबरदस्त परिस्थितीमध्ये जाऊन पोहोचले. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 24 धावा फलकावर लागल्यात. बोरगाव संघाचा कर्णधार आणि मी म्हणेन वाशिवली संघाचा कर्णधार आमचा आलेला आहे. त्याचं नाव काय रे माझ्या लक्षात. ललित आलाय. ललितला देखील आपण शुभेच्छा देऊ या शृंखलेच्या माध्यमातून. व या सामन्याकडे जिथे तिसरं षटक असणार आहे, सुशांतकडे 2 चेंडूची फेकी झाले. पहिल्या चेंडूवर 2 आणि दुसऱ्या चेंडूवर 4. अगदी 2 चेंडूवर 6 धावा दिल्यात. 7 चेंडू 15 धावांची बहारदार खेळी करणारा हा अतिश डुकरे मी म्हणे एक मदार असलेला मी म्हणे आसरे टीमची मदार असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडला. हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेला. टप्प्यानं क्षेत्ररक्षक उचलणार. यष्टीरक्षक मनोहर पाटीलकडे फेकणार. तोपर्यंत चिट्ट्याच्या चपलाईनं 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावेनिशी आता आसरे टीम पोहोचते ते अगदी 26 या धावसंख्येवर. 3 चेंडूची फिकी झाली. अजूनही 3 चेंडू बाकी आहे. 18 चेंडूंचा खेळ आहे पहिल्या सत्रामध्ये आणि दुसऱ्या सत्रामध्ये 18 चेंडूंचा खेळ. अगदी चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय त्या या मैदानावर. टॉस या ठिकाणी केला जाईल. मोरिया बोरगाव त्यांच्या अगेन्स्ट जय मल्हार वाशिवली. दोन्ही टीमचा कॅप्टन उपस्थित असेल तर आपण मुख्य व्यासपीठावरती टॉस बॉक्स मध्ये या. हॅलो. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न सरळ जातोय स्क्वेअर लेग रिधम मध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक फेकणार तोपर्यंत 2 धावा पूर्ण करणार. चेंडूची फेकी बरोबर पण तो कलेक्ट करताना कुठे मनोहर पाटीलकडे चेंडू सुटला आणि या 2च्या बरोबरीनं आता मी म्हणेना 28 धावा फलकावर जळल्या. जशी आपण पहिली या अगोदरची मॅच पाहिली होती जय मल्हार असरोटी आणि सिद्धूलन कैरे यांच्या दरम्यान जशी ती लढत पाहायला मिळणार तशीच लढत प्रेक्षकांना पाहायला मिळणार का येणारा काळ आणि येणारा क्षण सांगेल. परंतु वळूया मैदानाकडे जिथे आतिश डुकरे चांगली फलंदाजी करतोय आणि त्याचा साथी पार्टनर मी म्हणेन सचिन देखील चांगली फलंदाजी करतोय. अजूनही स्ट्राईक त्याला काय रुटीन झाली नाहीये परंतु आतिश डुकरेनं चांगला खेळ केलाय. हा चेंडू हीच तर खासियत या फलंदाजाची. टप्प्यानं चेंडू जातोय 1 बाउंड चौकार आणि 4च्या मदतीनं सुवर्ण टॉस केला जाईल. मी सन्माननीय उत्तम शेठ भोईर यांना विनंती करतो आपला शुभ असते या 2 टीम दरम्यान टॉस करायचा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आपण पाहिला निष्ठावंत शिवसैनिक आपण पाहायला गेला उत्तम शेठ भोईर यांच्या शुभ असते टॉस केला जाईल. एका बाजूला मोरिया बोरगाव तुमच्या विरोधात जय मल्हार वाशिवली. 10 चेंडू 23 या धावसंख्येवर खेळतो आतिश डुकरे आणि मी म्हणून टीमची धावसंख्या झाली ती अद्याप पर्यंत
32 धावा. असं वाटलं होतं की अगदी मी म्हणे 25 धावावर मजल मारते की आसरे टीम, परंतु चांगली बॅटिंग करतोय आतिश डोकरे, अगदी मनोहर पाटील धावतोय आणि मी म्हणेन या षटकाचा खेळ संपलाय. एकंदरीत 18 चेंडूंचा खेळ झाला, एका सत्राचा खेळ झालाय आणि एका सत्राच्या खेळानंतर मी म्हणेन धावा फलकावर धावा जमवल्या त्या आसरे टीमनं. 32 आणि 33 धावा कशा येणार? 33 धावा मी म्हणेन फिल्डिंग करणारा, द्वितीय सत्रामध्ये बॅटिंग करणारा माझगाव टीम करणार का, याचा धावता आणि लाईव्ह टेलिकास्ट करण्यासाठी आपण मायक्रोफोन सुपूर्द करूया. वयालचा एक यंग टॅलेंट आवाज शुभम म्हात्रे याच्या गोड शब्दामध्ये. हॅलो, हॅलो. हॅलो, थँक्यू सो मच समीर सर. या ठिकाणी आपण पाहतोय अगदी दुसऱ्या फेरीतली ही पहिली लढत आहे माझगाव आणि त्यांच्या विरोधात आसरे. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहिला आसरे टीमनं धावा बनवल्यात त्या 32. विजयासाठी गरज आहे 11.00च्या रन रेटनं माझगाव टीमला ती 33 या धावसंख्येची. पुढील मॅच आपल्या भेटीला येईल मोरिया 11 बोरगाव आणि जय मल्हार वाशिवली. मॅचचा टॉस या ठिकाणी बोरगाव टीमनं जिंकलाय. जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. चला, माझगाव संघ आपली बॅटिंग ऑर्डर लगेच मैदानावरती पाठवा, टाइमपास करू नका. पहा, अजून देखील आपल्याला बरेच मॅच कव्हर करायच्यात, त्यामुळं जेवढं फास्ट तुम्हाला खेळता येईल तेवढं फास्ट घ्या. गावदेवी क्रिकेट संघ माझगाव आणि त्यानंतर जर्मन क्रिकेट संघ वारद आयोजित मैत्री चषक 2025 आपण या ठिकाणी पाहतोय. स्पर्धेच्या मुख्य आयोजकांच्या भूमिकेत मारुती डबलकर असतील, त्यानंतर आमचे यशवंतजी शिंदे असतील आणि त्यांच्या आयोजकांची सर्व टीम. या सर्व टीमने घेतलेली ही मेहनत आणि त्या मेहनतीतून साकार झालेली भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेटची ही टुर्नामेंट आपण या माझगावच्या मैदानावरती पाहतोय. टोटली 28 संघ या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करणार आहेत. 10-10 आणि 8 या लॉट्स नुसार हे संघ या मैदानावरती आपण खेळताना पाहणार आहोत. सन्माननीय उद्योजक नरेशजी पाटील साहेब या स्पर्धेसाठी दाखल झालेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या आणि इथे बसून आपण सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. सलामीची जोडी मैदानात गेली आहे माझगाव या संघाची. 18 बॉल आणि 33 धावा मात्र बनवायच्यात. ही स्पर्धा आपण पाहतो एस लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून कव्हर करण्यात येते. अगदी घरबसल्या प्रेक्षकांसाठी देखील मेजवानी आहे. घरबसल्या तुम्ही लाईव्ह ही स्पर्धा पाहू शकता. त्यानंतर आज आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेलेत सूरजजी हातमोडे सर असतील. दिवसभर त्यांचा आवाज तुम्ही ऐकताय ते आमचे परम मित्र यश मालकर असतील आणि त्यानंतर आपण पाहतो एक सिनियर कॉमेंटेटर अशोकजी मालकर सर असतील. त्यानंतर आमचे समीर सर असतील. आपण पाहतो आज आमच्या सोबत जोडले जाणारे तांबोली सर देखील असतील आणि आमचे साथी स्कोरर आविष्कार शिंदे आमच्या सोबत जोडले गेलेत. अगदी योगायोग आविष्कार, यश, मी आणि आविष्कार अगदी आम्ही क्लासमेट. आज त्यांच्या टुर्नामेंट मध्ये आम्ही सोबत आविष्कार स्कोरिंग करतो आणि आम्ही दोघं समालोचन. योगायोग या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी घडवण्यात आला.
संदेशजी डबलकर यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. पहिला गोलंदाज असरे या संघाकडून गोलंदाजीच्या मार्कवरती सचिन डुकरे आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानात आहे. ऑन स्ट्राइक एंड वरती मनोहर पाटील, ऑन स्ट्राइक एंड वरती आपण केतन पाटील या फलंदाजाला मात्र पाहतोय. केतन स्ट्राइक एंड वरती, मनोहर पाटील नॉन स्ट्राइक एंड वरती आहेत. 18 बॉल 33, अर्थातच प्रत्येकी ओव्हर मध्ये 11.00 ची सरासरी मेंटेन ठेवायची आहे ती बॅटिंग करणाऱ्या माझगाव या संघाला. सन्माननीय राजेशजी जाधव यांना देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. दुसऱ्या फेरीतली पहिलीच मॅच आहे. अगदी 10चा गट, 2 10चे गट आहेत आविष्कार, एक 8चा आहे. टोटल 28 संघ या स्पर्धेसाठी सहभागी झालेत आणि या 28 संघांदरम्यान 3 ट्रॉफीसाठी ही लढाई. चला मॅचला झाली सुरुवात. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल सचिन डुकरे या गोलंदाजाचा. पहिल्याच बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, व्ही शेप मध्ये फिल्डर मिळवला तैनात आहे. थोडीशी फंबल झाली, एक सिंगल रन शेवटच्या बॉलवरती पहिल्या बॉलवरती पाहायला मिळेल. आणि पहिल्या चेंडूवरती सिंगलनं सुरुवात केली डावाची की केतन पाटील या खेळाडूनं एक धाव मिळाली. एकीच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 ने वाढली. संघाचा अकाउंट खातं झालं ओपन 1 धावेच्या मदतीनं. अगदी घरचं मैदान आहे माझगावचं. घरचे प्रेक्षक देखील बरेचसे मॅच पाहण्यासाठी आलेत. घरच्या मैदानावरती कसा खेळ होईल ते मात्र आपल्याला पाहावं लागेल. अगदी आविष्कार आपण पाहायला गेलं तर घरच्या मैदानावरती प्रेशर दबाव हा थोडासा असतो. आपल्या गावाच्या प्रेक्षकांसमोर खेळ कसा होईल ते मात्र पाहायचं आहे. मनोहर पाटील एक लेजंड खेळाडू स्ट्राइक एंड वरती. फुल टॉस होता, इथून लॉफ्ट केला, फुल टॉसला फेकून दिला सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉल वरती स्वॅग से करेंगे स्वागत सांगत असताना मनोहर पाटील यांचा हा ब्रँडेड पाटील यांना आपण स्ट्राइक एंड वरती पाहतोय. आणि अनुभव हा सगळ्यात महत्वाचा असतो. पहिल्याच बॉल वरती षटकार. दुसरा बॉल देखील पाठवलाय, आला स्लॉट मध्ये, पाठवून दिला प्लॉट मध्ये. इट्स अ बिग. दुसरा षटकार येतोय पाटील यांच्या बॅट मधून. षटकार हॅट्रिक साठी नरेशजी पाटील यांच्याकडून 1000 रुपये असतील. फलंदाजासाठी नरेश लक्ष्मण पाटील यांच्याकडून माही ट्रेडरचे सर्व नरेशजी पाटील साहेबांकडून षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये. षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहेत मनोहर पाटील. डिफेन्स करण्याचा प्रयत्न, अगदी सॉफ्ट हाताने हा फटका एक्झिक्यूट केला. फक्त ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. 2 षटकार आलेत. त्यानंतर चेंडूला मात्र सन्मान दिला जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला या बॉल नंतर पाहायला मिळेल. 4 चेंडू 13 धावा फलकावरती. आतापर्यंत आपण पाहतोय तर सलामीची जोडी मात्र मैदानात होत्या. टोटली 33 या धावा मात्र बनवायच्या होत्या. सुरुवात चांगली राहिली, सुरुवात चांगली झाली. सुरुवातीचं सातत्य शेवटपर्यंत टिकवण्याची गरज. हा चेंडू देखील लॉफ करण्याचा प्रयत्न. यावेळेस बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाही. या बॅट पासून बराचसा दूर राहिला चेंडू. यानंतर आपण पाहतोय की गोलंदाज सचिनच्या माध्यमातून मात्र कमबॅक केलं जात आहे. 2 षटकार आलेत, परंतु त्यानंतर ते 2 निर्धाव चेंडू देखील सचिनने टाकलेत. ही महत्वाची गोष्ट आहे. क्रिकेटमध्ये आविष्कार कमबॅकला देखील बरंच महत्व आहे. अगदी सुरुवात जरी खराब झाली असली तरी शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल सचिनचा. लो फुल टॉस होता, अगदी स्वतःच्या हाताला बॉल लागून व्ही शेप मध्ये चालला, जिथे सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी परतलेत आणि 2 धावा या वेगानं आणि चित्त्याच्या चपलाईने झाल्यात कंप्लीट. 2 रनच्या मदतीनं पहिले षटक संपेल आणि पहिल्या ओव्हर नंतर पॉवर प्ले मध्ये एक पॉवरफुल सुरुवात माझगाव टीमसाठी फलंदाज मनोहर पाटील आणि केतन पाटील यांनी दिली. पहिल्या ओव्हर नंतर धावा लागल्या धाव फलकावरती, त्या विदाउट लॉस 15 धावा.
12 चेंडू आणि 18 या धावसंख्येची गरज. जो रन रेट मेंटेन ठेवायचा होता तो रन रेट मेंटेन पहिल्याच ओव्हरमध्ये ठेवला गेला. रन रेट पेक्षा जास्त धावा आविष्कार या ओव्हरमध्ये फलंदाज आपण मनोहर पाटील आणि केतन पाटीलच्या माध्यमातून पाहिल्यात. 12 बॉलवरती 18 बनवायच्यात. इथून मात्र जर मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल असरी टीमला तर मनोहर पाटील यांची विकेट ही फार महत्वाची आहे. मनोहर पाटील यांचीच नाही तर केतनची विकेट देखील महत्वाची आहे. केतन म्हटला तर मग माझगाव टीमचा एक A1 क्वालिटीचा ऑलराऊंडर म्हणून देखील त्याच्याकडे आपण पाहत असतो. गोलंदाजी मार्क वरती दुसरा गोलंदाज इन ॲट नंबर 2 वरती ऋतिक नलावडे या गोलंदाजाला आपण पाहतोय. ओर द विकेटनं पौद विलेज एंड कडून गोलंदाजीच्या मार्क वरती या स्पर्धेच्या निमित्तानं आविष्कार आपण 2 एंड पाहतोय. पहिला एंड आपण माझगाव विलेज एंड पाहिला. दुसरा एंड आपण पौद विलेज एंड पाहतोय. पौद विलेज एंड कडून ओर द विकेटनं ऋतिक. पहिला चाकू टप्पा होता. रोहित शर्मा स्टाईलनं पुल शॉट सक्सेसफुल ठरला. बॉलला पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती केतनच्या बॅटमधून हा ब्रँडेड षटकार. पहिलाच बॉल थोडासा अखूट टप्प्याचा पाहायला मिळाला. अगदी मिडल ऑफ द बॅट झाला. कनेक्शन चांगलं झालं आणि क्रिकेटमध्ये जर कनेक्शन चांगलं झालं तर बॉल मात्र सीमारेषा पार जातो हा इतिहास आहे. षटकारानं चांगली सुरुवात केली. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या पोहोचेल ती 21 या आकड्यावरती 21 आणि इथून उर्वरित आता 11 चेंडू आणि 12 या धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. अगदी 12व्या खेळाडूला देखील ट्रॅक टी शर्ट आणि शूज एक कंपल्सरी आहेत. एवढी चांगली स्पर्धा काटेकोर नियम या स्पर्धेसाठी पालन. ओ स्विचिटचा फटका रिव्हर्स अटेम्प्ट. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आहे. अगदी सरळ बॅटनं फटके येत असताना हा फटका एक्झिक्यूट करणं मी तर म्हणेन थोडा चुकीचा होता केतनचा. परंतु सध्या टेनिस क्रिकेट अपडेट टेनिस क्रिकेट झाला. अगदी आडव्या टिडव्या फटक्यांनी बॅट्समन धावा बनवताना आपण बऱ्याचदा पाहत असतो. या चेंडूवरती धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडूची सांगता होईल. 10 चेंडू आणि विजयासाठी 12 या आकड्याची गरज आहे. ऋतिक नलावडे षटकार खाल्लाय. त्यानंतर मात्र डॉट बॉल पाहायला मिळालाय. 10 बॉलवरती अजून देखील 12 धावा बनवायच्या. काय घडेल या मॅच मध्ये. पॉवर प्लेचं षटक मात्र संपलाय. विदाऊट पॉवर प्लेचं षटक चालू झालंय. 5 फिल्डर आपण आता 30 सर्कलच्या बाहेर या ठिकाणी पाहतोय. अगदी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या मैदानाच्या अवतीभोवती आपण पाहतोय. अगदी आपल्या गावातल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी सर्व गावातील प्रेक्षक या ठिकाणी आले. स्लॉट मधला हा चेंडू होता. आउट साइडला धमाका पाहायला मिळाला. चेंडू पुनश्च जाय सीमारेषा पलीकडे. हा मच निडेड चौकार येतोय. तो फलंदाज केतनच्या बॅटमधून. नऊ चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. केतन पाटील या खेळाडूंना मात्र मॅचची हवा पूर्णपणे काढून घेतली आहे. पहिल्या बॉलवरती 6, दुसरा बॉल डॉट आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती आला तो चौकार. 3 बॉलवरती 10 धावा मात्र कंप्लीट केल्यात. जिथे 18 धावा 12 बॉलवरती बनवायच्या होत्या आता बनवायच्या 9 बॉलवरती त्या फक्त आणि फक्त 8 धावा. अगदी मॅच मध्ये थोडासा पुढे जाताना माझगाव संघाला आपण पाहतोय. ओर द विकेटनं ऋतिक. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप होता. कट करण्याचा प्रयत्न. फिल्डिंग थोडी खराब झाली आहे. बॅकअप चांगला मिळतोय. सिंगल रन या चेंडूवरती निश्चितपणे अगदी बॅटकटच्या साह्यानं सिंगल रन मिळाली आहे. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या पोहोचेल ती 26 वरती 26. उर्वरित चेंडू आता आपण पाहिलं तर बाकी आहेत 2 म्हणजे 8 आणि विजयासाठी 7 या धावसंख्येची गरज. 8 चेंडू 7 ची गरज आहे. मनोहर पाटील स्ट्राइक एंड वरती. नजाकत बरा फटका. फक्त दिशा दाखवली आहे. शक्तीपेक्षा युक्तीला प्राधान्य. बॉल मात्र शॉट थर्डमॅन आणि थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना मिळतील त्या 2 धावा. 2 वरती समाधान मानावं लागेल. 2च्या मदतीने संघ पुढे जाईल.
28 वरती टोटल धावा संख्या पोहोचली आहे माझगाव टीमची 7 बॉल आणि विजयासाठी मात्र 5 धावा संख्येची गरज आहे. 7 बॉल 5 सोप्पा आणि सहज सामना सध्या तरी माझगाव टीम साठी वाटतोय, परंतु क्रिकेट आहे अनिश्चिततेने भरलेला खेळ, कधीही काहीही क्रिकेटमध्ये घडू शकतं. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न विशेप मध्ये हा फटका कार्पेट लेवलना सिंगल, शेवटच्या बॉल वरती डबलचा प्रयत्न, शेवटला मात्र केतन पाटील या खेळाडूला नकार दिलाय. सिंगलच रन मिळेल, सिंगलच्या मदतीनं 2 ओव्हर नाव कंप्लीट आणि धावा संख्या धाव फलकावरती 29. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी आता 4 धावा संख्येची गरज. चला पुढच्या मॅचचा टॉस झाला. बोरगाव संघ तुमचा जो काही निर्णय तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा. फिल्डिंग का ओके. चला मॅच संपल्यानंतर लगेच आपण लाईनअप करू, मैदानात जा आणि फिल्डिंग लावून घ्यायची. पुढची मॅच 4 ओव्हरची असेल, कारण जेवढ्या पहिल्या राऊंडच्या मॅच आहेत त्या 4 ओव्हरच्या खेळवणार आहोत आपण आणि त्यानंतर सेकंड राऊंडच्या मॅच मग 3 ओव्हरच्या. 6 बॉल आणि 3 ची गरज आहे. माफ करा, 6 बॉल आणि 4 धावा संख्येची गरज. शेवटचा गोलंदाज महेश गोंदली हा शेवटचा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्क वरती. इथून काहीतरी आता चमत्कार करावा लागेल गोलंदाजी करत असताना महेश गोंदलीला, कारण सध्याच्या स्थितीला धावा वाचवणं थोडीशा कठीण आहे. कट करण्याचा प्रयत्न, मनोहर पाटील यांना माहिती आहे सिंगल डबल्स धावांना देखील हा सामना आपण जिंकू शकतो, त्यामुळे मोठ्या फटक्यांसाठी जात नाहीयेत. सॉफ्ट हाताने हा चेंडू खेळून काढला, मिळतील त्या 2 धावा. 2च्या मदतीने संघ पोहोचेल तो 31 वरती. 2 पाहिजेत, 5 बॉल अजून बाकी आहेत. 5 बॉल वरती 2 धावा या ठिकाणी बनवायच्या. घरच्या मैदानावरती माझगाव संघाचं प्रदर्शन मात्र चांगलं राहिलंय. अगदी 3ऱ्या फेरीमध्ये माझगाव संघ हा सामना जर जिंकला तर मात्र प्रवेश करू शकतो. फक्त सिंगल, हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केलाय, सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल, शेवटला नकार आलाय. केतन पाटीलने सांगितलं की या धावेची गरज नाहीये, अगदी माझ्याकडे देखील क्षमता आहे, मी देखील मॅच संपू शकतो. स्कोर इज लेवल बट कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. स्कोर लेवल झाली आहे. अगदी बॅटिंग करत असताना आसरे टीमने बनवल्या होत्या 32, माझगाव टीमने देखील 32 धावा बनवल्यात, परंतु हा सामना जिंकण्यासाठी 4 बॉल आणि 1 धावा संख्येची गरज. सलामीच्या जोडीनं धावा मात्र बनवल्यात. सलामीची जोडी मैदानात आहे. हा चेंडू सुरेखरित्या पाहायला मिळाला आहे. महेश गोंदली का टीमला कमबॅक करून देऊ शकतो का, हा आता प्रश्नचिन्ह आहे. 3 बॉल आणि विजयासाठी मात्र 1 या धावा संख्येची गरज. 3 बॉल 1 धाव वाचवायची. क्रिकेटमध्ये 6 बॉल वरती 1 धाव देखील वाचताना आपण पाहिली आहे. यंदाच्या मोसमामध्ये बेलवली टीमच्या अजय पाटीलला रायगड प्रीमियर लीग मध्ये 1 धाव 6 बॉल वरती देखील डिपेंड केली होती. तीच किमिया आता गोलंदाज महेश गोंदलीला या मॅच मध्ये करावे लागेल. अटॅकिंग फिल्डिंग, दोन्ही फिल्डर अगदी समोर लावलेत. प्रेशर दबाव बनवण्याचा प्रयत्न, मॅच बॅलन्स आहे. काय घडलंय मैदानात आणि चूक झाली आहे, चुकीला माफी नाहीये. माझगाव टीमच्या माध्यमातून जल्लोष पाहायला मिळाला, कारण घरचं मैदान आहे, प्रेक्षक घरचे सर्व खुश आहेत आणि हा सामना मात्र अटीतटीच्या लढाईत जिंकला तो माझगाव या संघानं. चला यानंतरची मॅच मोरिया बोरगाव आणि जय मल्हार वाशिवली. मोरिया बोरगाव टीमनं टॉस जिंकला, निर्णय घेतलाय तो गोलंदाजी करण्याचा आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय ते जय मल्हार वाशिवली या संघाला. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने गोलंदाजी करत असताना 2 विकेट घेतल्या, चांगली गोलंदाजी केली आणि ज्या वेळेला फलंदाजीची वेळ आली त्या वेळेला मात्र 13 धावा देखील बनवल्या, तो केतन पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. केतन, आपण मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेण्यासाठी यायचा आणि मॅच प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज अगदी मैदान सोडा, ज्यांची मॅच आहे तेच मैदानात जातील. चला जे प्रेक्षक मैदानात आहेत सगळ्या मायबाप प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज आपण मैदान सोडायचं. ज्या टीमचा सामना आहे
30 टीम मैदानात असेल. अर्थातच मोर्या बोरगाव आणि त्यानंतर जय मल्हार वाशिवली. बाकीच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण मैदान सोडा. मॅच लगेच ऑन करा, आपल्याकडे टाइम फार कमी आहे. 4 ओव्हरची असेल मॅच. कॉम्बॉक्स मध्ये करूया चेंज. पुढच्या पहिल्या सत्रासाठी जोडले जातील. अगदी आमचे साथी कॉमेंटेटर आणि एक प्रोफेशनल कॉमेंटेटर पैकी एक आमचे सूरज सर.